तर आज आपण बघणार आहे क्लास 7 चॅप्टर नंबर 3 SCF अँड LCM. ठीक आहे, त्यातला आपण बघणार आहे आज की ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे GCD और हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे SCF. यालाच दुसरं नाव आपण SCF किंवा GCD असं म्हणतो, पण जनरली आपण यूज करतो SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, बघ काय म्हटलंय, वी आर फॅमिलियर विथ द SCF अँड द LCM. LCM आपल्याला माहिती आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल्स म्हणजे सगळ्यात छोटा नंबर ज्यातून आपण काढतो ऑफ अ पॉझिटिव्ह इंटिजर. अँड लेट अस लर्न समथिंग मोर अबाउट द SCF और द GCD ऑफ द गिवन नंबर इज द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आता आपल्याला याच्यात काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपण LCM फाइंड आउट केलं तर आधीच्या याच्यात, आता आपल्याला याच्यात SCF किंवा GCD ही गोष्ट काय तर आपल्याला इथे फाइंड आउट करायची. बघा काय तर आपल्याला इट इज इझी टू फाइंड SCF ऑफ नंबर बाय अ फर्स्ट फॅक्टरायझिंग ऑल द नंबर. काय करायचं आधी आपल्याला, तर आधी त्याचे फॅक्टर्स काढून घ्यायचे आहे जो नंबर आपल्याला दिलेला असेल तिथे. ओके, आता इथे फाइंड SCF म्हटलं आपल्याला 24 अँड 32 बाय द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. काय 24 आणि 32 आपण काय करणार आधी, तर फॅक्टर्स काढून घेणार आहे. बघा आता 24 चे फॅक्टर काय येतात, तर सिम्पली युनिट प्लेसला आपला 4 आहे म्हणजे हा 2 ने डिवाइड होतो. इथे 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते म्हणून आपण त्याला काय करतो 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 12. ओके, परत युनिट प्लेसला आपला 2 आलेला आहे म्हणजे परत इथे 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागलेली आहे म्हणजे 2 ने डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर किती येणार ते 6. परत आपला युनिट प्लेसला 6 आलेला आहे म्हणजे हा परत 2 ने डिवाइड होतो तर आपला आन्सर इथे येतो 3. मग आता 3 हा फक्त 3 च्या स्टेपमध्ये येतो म्हणजे आपल्या इथे फॅक्टरायझेशन संपलेलं आहे. त्यानंतर बघा 32 चे आपण फॅक्टर काढून घेऊया आधी. 32 चे फॅक्टर म्हणजे युनिट प्लेसला आपला 2 आलेला आहे, 2 ने डिव्हिजिबल आहे म्हणून 2 ने डिवाइड केला आपला आन्सर ते 16. त्यानंतर परत 6 आहे युनिट प्लेसला, परत 2 ने डिवाइड होतो म्हणजे आपला फॅक्टर येणार 8. परत युनिट प्लेसला 8 आला होता म्हणजे याला 2 ने डिवाइड करता येईल. युनिट प्लेसला आपला 4 आहे, परत 4 ने 2 ने डिवाइड होतो. आता 2 हा फक्त 2 च्या स्टेबलमध्ये येतो आपला म्हणून आपला इथे फॅक्टर संपलेला आहे. आता बघा इथे 24 चे फॅक्टर्स काय काय पडले आपले, तर 2 किती वेळा आला आपला, आता 1 आपण काय लिहिले 1 2 आणि 3, नंतर लास्ट मध्ये आपल्याला इथे 3. आधी आपण फॅक्टर्स पाडून घेतलेले आहे. ओके, नंतर 32 चे बघा किती आले, तर 1 2 3 4 5 किती वेळा 2 आलेला आपला 1 2 3 4 5 वेळा आपला 2 आलेला आहे. आता इथे बघा आपण काय केलं आहे, सिम्पली एकच वेळा आला, इथे आपला 3 नाही आहे म्हणून आपण हा अनकाउंट फॅक्टर आहे तर आपण याला घेणार नाही. म्हणजे आपला 3 किती वेळा आला होता, तर इथे 3 वेळा आला होता. मग 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 तर किती येतो आपला आन्सर, तर 2 चा क्यूब किती येतो आपला, तर तो येतो आपला 8. ओके, म्हणजे हे झालं आपला 8 आपला SCF झालेला आहे इथे. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हटलं आपल्याला, द डिव्हिजन मेथड फॉर द फाइंडिंग SCF. आता आपल्याला डिव्हिजन मेथड मधला SCF कसं फाइंड आउट करायचं हे बघायचं. ठीक आहे, बघा फाइंड द SCF ऑफ 144 अँड 252. आता आपल्याला डिव्हिजन मेथडचा यूज करून काय करतात SCF फाइंड आउट करायचा. ओके, तर फर्स्ट काय स्टेप दिली आपल्याला, तर डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर नंबर. आता याच्यातला बिगर नंबर कोण आपला 252, स्मॉलर नंबर कोणता आपला 144. सिम्पली आपण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेणार आहे 154 डिवाइडेड बाय 252. आता 144 मध्ये आपल्याला 252 हा येत नाही टेबलमध्ये त्याच्या, तर आपण काय घेतलं, तर 144 10 घेतलेला आहे 144. तर सिम्पली काय घेणार आपण इथला 252 मधून 144 मायनस करणार तर आपला आन्सर किती येते 108. ओके, मग आता इथे 108 आलेला आहे. आता इथे बघा लॉंग डिव्हिजन मेथड आपल्याला परफॉर्म करायचं. सेकंड काय म्हटलंय, डिवाइड द प्रिव्हियस डिवायझर बाय द रिमाइंडर इन दिस डिव्हिजन. काय करायचं आपल्याला, तर प्रिव्हियस डिवायझर म्हणजे आपला 144 आहे तर त्याला रिमाइंडरच्या जागी लिहायचं आहे आपल्याला. ओके, रिमाइंडर आपला 108 आला ना, तर त्याला आता आपल्याला काय करायचं, तर डिवायझरच्या जागी आपल्याला काय घ्यायचं, तर आपला आधीचा प्रिव्हियस नंबर घ्यायचा आहे जो आपला 144 आहे. आपण त्याला काय करणार, तर नंतर शिफ्ट करणार आहे म्हणून 108 डिवाइडेड बाय करणार आपण 144 ला. ओके, मग आता 108 च्या टेबलमध्ये 144 येतो का, तर येत नाही, त्यापेक्षा जास्त संख्या येते म्हणून आपण त्याला काय केलं, तर 108 108 केलेलं आहे. ओके, मग 144 मायनस केला 108 तर आपला आन्सर किती आला इथे 36 आलेला आहे. आता
जसं आपण पहिल्याच्यात केलं तेच आपण मेथड यूज करणार आहे. तर 36 डिवायडेड बाय 108. तर आता 36ने आपल्याला 108ला डिवाइड करायचं आहे. तर किती येत आहे 36 डिवाइड बाय 108 केलं तर 3 आपला इथे कॅन्सल होत आहे. किती आलं तर 36 3 जर येतो आपला 108 म्हणून आपला रिमाइंडर इथे आलेला आहे 0. आपण इथेच डिव्हिजन संपवणार आहे. तर आपला आन्सर किती आलं 36 म्हणजे काय तर द SCF of 144 and 253 and 252 is a 36. म्हणजे आपला SCF किती आला तर 36 आलेला आहे. म्हणजे हे दोन्ही नंबर्स कशाने कट होतील तर 36 ने कट होणारे आहे. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 12 काय म्हटलं तर फाइंड द SCF. आता आपल्याला येतात SCF फाइंड आउट करायचं. ओके. आधी 22 आणि 14. फर्स्ट काय 25 आणि 40 आपल्याला काय करायचं तर फॅक्टर्स पाडायचे. ठीक आहे. बघ 25 फक्त हा 5च्या टर्ममध्ये येतो आणि 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा काय तर आपल्याला जर युनिट प्लेसला 5 येत असेल तर 5 ने हा डिवाइड होतो. ओके. मग आता 5 जर किती होतं आपला 25 आणि 5 हा फक्त 5च्या टेबलमध्ये. 14 बघा 14चे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. तर युनिट प्लेसला आपला 0 आहे म्हणजे हा 2 ने डिवाइड होतो. तर 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येते 20. परत युनिट प्लेसला आपला 0 आलेला आहे तर याला आपण परत डिवाइड करणार आहे 2 ने. तर आपला आन्सर आला 10. परत युनिट प्लेसला आपला 0 आहे तर इथे पूर्ण 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते तर 2 ने डिवाइड करावं लागेल आपल्याला. ओके. आता 10 ने इथे युनिट प्लेसला आपला 0 आहे परत इथे 2 ने डिवाइड करू तर आपला आन्सर येते इथे 5 आणि 5 हा फक्त 5च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपला इथे डिव्हिजिबिलिटी म्हणून इथे आपला फॅक्टर खतम झालेला आहे. मग आता आपल्याला बघा इथे त्याचे फॅक्टर्स लिहून घ्यायचे आहे. 25च्या किती येणार तर 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि 40चे आपल्या किती येणार तर 1 2 3 2 किती वेळा 3 वेळा आणि मल्टिप्लाइड बाय 5. ओके. आता बघा SCF म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर. जो हायएस्ट नंबर पाहिजे पण दोन्ही ह्याच्यात कॉमन पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग आता इथे सुद्धा 5 इथे सुद्धा 5 आहे ना. मग आपला हायएस्ट फॅक्टर काय झाला म्हणजे SCF ऑफ 25 अँड 14 इज 5. हे झालं आपलं आन्सर. सेकंड बघा 56 आणि 32 घेतलेला आहे. तर 56 बघा आधी युनिट प्लेसला आपला 6 आला म्हणजे हा 2 ने डिव्हिजिबल आहे. ओके. तर आपला आन्सर इतके झाला तर 28. परत युनिट प्लेसला 8 आलेला आहे परत 2 ने डिवाइड होतो. आपला आन्सर येतो 14. परत युनिट प्लेसला आपला 4 आलेला आहे परत हा 2 ने डिवाइड होतो तर आपला आन्सर किती आला इथे 7 आले. आता 7 तर फक्त आपला 7च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपला इथे फॅक्टरायझेशन खतम झालं. आता 32 बघा युनिट प्लेसला आपला 2 आहे म्हणून आपण 2 ने डिव्हिजिबल करू शकतो याला. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते इथे. ओके. तर आपला आन्सर आला 16. परत युनिट प्लेसला 8 आला परत आपण 2 ने डिवाइड करू शकतो. युनिट प्लेसला आपला 4 आहे 2 नच डिवाइड करू शकतो आणि लास्टला आपला 2 आहे म्हणजे हा 2च्या टेबलमध्ये येतो. तर आपल्या इथे फॅक्टरायझेशन खतम होऊन जाते. आता बघा आपण फॅक्टर्स काढून घेतले त्याचे 56चे कोणकोणते आहेत तर 2 किती वेळेला आहे 1 2 3 1 2 3 आपण काय घेतलाय 2 हा 3 वेळा आहे. नंतर लास्टला आपला 7 घेतलेला आहे. आता इथे बघून घेऊया 1 2 3 4 आणि 5. 2 किती वेळा आपला 5 वेळा आलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे पेअर बनवून घ्यायचे. ओके. 1 ठीक आहे म्हणजे एका पेअरमध्ये आपले 2 ग्रुप्स लागते. काय करायचं इथे 2 ग्रुप्स म्हणून एक पेअर बनवायचे. आता हा झाला ही झाली आपली एक पेअर परत ही झाली आपली दुसरी पेअर आणि ही झाली आपली थर्ड पेअर. ओके. कारण इथे फक्त 2 इथे 3 वेळा झालेला आपला आणि लास्टला आपला 7 आहे. आता इथे आपला 7 तर नाहीये मग काय करणार आपण याची एक पेअर बनवून घेतली आहे 2 2ची. तर काय केलं आपण एक 2 हा इथे झाली एक पेअर त्याची. सेकंड 2 घेतला तर त्याची एक पेअर झालेली आहे इथे आणि थर्ड घेतला तर हे झाले त्याची पेअर. म्हणजे आपला याचे मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर झाला SCF किती आहे तर आपला 8 आलेला आहे. म्हणजे SCF ऑफ 56 and 32 इज 8 असं आपल्याला SCF फाइंड आउट करतात जर इथे कॉमन नंबर येत नसेल तर दोन्हीमध्ये. ओके. थर्ड बघा 40 60 आणि युनिट प्लेसला आपला 0 आहे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे म्हणून आपला 20 येणार. परत युनिट प्लेसला आपला काय दिले तर इथे 20 आहे 10 येणार. युनिट प्लेसला 0 आहे म्हणून आपला 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती आला 5 आलेला आहे. म्हणजे इथे येणार आपला फॅक्टरायझेशन खतम झाले. 16 दिलेला आहे परत 2 ने डिवाइड होतो लास्ट प्लेसला. युनिट प्लेसला आपला 0 आहे म्हणून तर आपला आन्सर आला 13. परत युनिट प्लेसला आपला 0 आला आहे. ओके. म्हणून आपण त्याला 2 ने डिवाइड केलं. आता इथे बघा तर आपला आन्सर किती आला 15. आता युनिट प्लेसला आपला इथे 5 आलेला आहे तर आपण याला 5 ने डिवाइड करणार आहे. हे झालं आपलं फॅक्टर खतम. आता लास्ट मध्ये आपला 75 दिलेला आहे. आता इथे 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागली असती बट
इथे आपली 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशी आहे की सम ऑफ दी ऑल नंबर्स. आता जेव्हा आपण 7 + 5 करू, ओके, तर आपला आन्सर बघा किती येते. ओके, आणि या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपला आन्सर किती येते 3. आणि 12 सुद्धा हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपण याला 3 ने डिवाइड करू शकतो. ओके, तर आता 3 ने जर 75 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येते तर 25 येत आहे. आता लास्ट युनिट प्लेसला परत 5 आलेला आहे, बट आपण याची जर टोटल केली तर याची टोटल येते आपली 7 आणि 3च्या टेबलमध्ये हा 7 येत नाही, म्हणून आता युनिट प्लेसला आपला 5 येतं, आपण याला 5 ने डिवाइड करूया. ओके, तर 5 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येते 5 5 जार 25, म्हणून आपण इथे काय घेतलं तर इथे 5 घेतलाय आणि 5 हा फक्त 5च्या टेबलमध्ये येते. इथे आपलं फॅक्टर्स खतम झाले. आता आपण इथे लिहून घेऊया 14चे किती फॅक्टर्स आले 2 × 2 × 2 × 2 × 5. 16चे बघा 2 × 2 × 2 × 3 × 5. 75 3 × 5 × 5. आता याच्यात कॉमन बघ काय काय आलं तर आपला 5 कॉमन आहे, 5 कॉमन आहे आणि 5 कॉमन आहे, तिन्ही याच्यात, म्हणून आपण काय घेतलं तर HCF ऑफ 40 60 75 इज 5. 4 बघा 16 आणि 27 दिलेलं आहे. आता 60चे फॅक्टर बघा काय येतात तर 8 4 आणि 2. 27चे 27 9 3 आणि 1. आता याच्यात कॉमन बघा कोणकोणते येतात तर इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. कॉमन कोणताच नंबर येत नाही. 1 काय येतात आपल्या दोन्ही याच्यात कॉमन येतात फक्त, म्हणजे 16 आणि 27 मध्ये काय येतं तर आपलं HCF काय घेतलं आपण तर 1 1 घेतलं, कारण की इथे 2 आहे तर इथे 3 आहे, याच्यात कोणताच नंबर कॉमन नाही आपल्याला, म्हणून आपण काय घेणार इथे 1 घेणार आहे. 5 नंबर बघा 5th नंबर बघा काय म्हटलं तर 18 32 आणि 48. फॅक्टर्स पाडून घेऊया आधी. 18चे फॅक्टर होतं 2 ने डिवाइड होतं युनिट प्लेसला आपला 8 आहे म्हणून, तर आपला आन्सर 9. नंतर आहे 3 हा फक्त 3च्या टेबलमध्ये येतो. त्यानंतर 32 घेतला आपण तर 32 युनिट प्लेसला आपला 2 आलेला आहे, म्हणून आपण याला 2 ने डिवाइड करतो, आपला आन्सर ते 16. परत युनिट प्लेसला 6 आलेला आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होतो, आपला आन्सर ते 8. परत 8 युनिट प्लेसला 8 आला आहे तर म्हणून 2 ने डिवाइड होतो, तर आपला आन्सर येते 4. परत 2 ने डिवाइड होतो, आन्सर येतं आपलं 2 आणि 2 हा आपला फक्त 2च्या टेबलमध्ये आहे. नंतर युनिट प्लेस 48 दिलेला आपल्याला, हा सुद्धा डिव्हिजिबल आहे 2 ने, आन्सर येतं आपलं 24. परत डिव्हिजिबल आहे 2 ने, आपला आन्सर येते 12. परत डिव्हिजिबल आहे 2 ने, आपला आणि त्यानंतर फक्त हा 3 आलेला आहे. 3 हा फक्त 3च्या टेबलमध्ये येतो. ओके, 18ची किती फॅक्टर राहील तर 2 × 3 × 3. त्यानंतर 32 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2. 48 2 × 2 × 2 × 2 × 3. आता याच्यात बघा 2 इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे. ओके, तर आपला काय घेतलं आपण तर HCF किती घेतला तर इथं कॉमन घेतला आपण 2, कारण की याच्यात तिन्ही याच्यात 2 काय तर आपला कॉमन, म्हणून आपण HCF घेतला 18 32 आणि 48 इज 2. नेक्स्ट बघा 105 आणि 154. आता या तिन्ही नंबरचे टोटल किती होते तर 6 होत आहे, म्हणजे 6 आहे 3च्या टेबलमध्ये, म्हणून आपण 3 ने डिवाइड करू शकतो इझिली. ओके, 35 आहे 3 ने डिवाइड केलं तर 35 आपला आन्सर येते. परत 35 हा 7च्या आणि 5च्या टेबलमध्ये येते, म्हणून आपला 5 ने याला डिवाइड केलेला आहे युनिट प्लेसला 5 आहे म्हणून, तर आपला आन्सर आला इथे 7. 7 हा फक्त 7च्या टेबलमध्ये येतो आपला. आता दिले आपल्याला 154 युनिट प्लेसला आपला 4 आहे म्हणून 2 ने डिवाइड करू शकतो. ओके, 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती आला 77. आणि 77 हा फक्त काय तर 11च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 11 7 जर किती होतो आपला तर 77. आणि 11 हा फक्त 11च्या टेबलमध्ये आहे, म्हणून आपला आन्सर येणार इथे 1. आता दोन्ही याच्यात कॉमन काय आलं तर बघा इथे 5 × 3 × 7 आलं, नंतर 2 × 7 × 11. दोन्ही याच्यात 7 7 आपलं काय तर कॉमन आहे, म्हणून आपला HCF ऑफ 105 आणि 154 इज 7 होत आहे. नंतर 42 45 आणि 48 दिलेला आहे. फॅक्टर्स बघा 42चे युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे आपण डिवाइड करू शकतो, आपला आन्सर इन 21. आता इथे 2 + 1 किती होतं आपलं तर 3, म्हणजे हा 3 ने डिव्हिजिबल आहे. ओके, मग आपण याला 3 ने डिवाइड केला, आपला आन्सर आलं 7 आणि 7 हा 7च्या टेबलमध्ये आपल्या. त्यानंतर 45 दोघांची टोटल येते आपली 9 आणि 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणून 3 ने डिव्हिजिबल आहे. डिवाइड केलं तर आपला आन्सर आलं 15. ओके, परत 5 + 1 किती होतं आपला तर 6. परत हा 3 ने डिव्हिजिबल दिलेला आहे, म्हणजे आपला आन्सर किती येणार येते तर 5. ओके, 5 3 = 50. 3 ने डिवाइड केला आणि 5 हा फक्त 5च्याच टेबलमध्ये होतो आपल्या. त्यानंतर आपला 48 दिलेला आहे.
48 युनिट प्लेस आपला 8 आहे, म्हणजे आपण याला 2 ने डिवाइड करू तर आपला आन्सर येते 24. परत 2 ने डिव्हिजिबल आहे, आन्सर येतो आपला 12. 2 ने डिव्हिजिबल आहे, आपला आन्सर येते 6. आणि 6 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतो 3. तर 3 हा फक्त 3च्या टेबलमध्ये दिलेला आहे. आता फॅक्टर्स बघून घ्या आपल्या कोणकोणते कॉमन आले इथे. तर 42 मध्ये सुद्धा 3 आहे, 45 मध्ये सुद्धा 3 आहे, आणि 48 मध्ये सुद्धा किती आपला तर 3 आलेला आहे. म्हणजे आपला HCF ऑफ 42, 45 आणि 48 इज 3 होते. ठीक आहे. नंतर आहे 57, 75, 102. 57 हा फक्त 19च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपले फॅक्टर्स किती होतात तर 3 मल्टिप्लाय बाय 90. त्यानंतर 75 बघा, 75 हा कशात येतो तर आधी टोटल केली तर आपला आन्सर येते 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून आपला किती आले फॅक्टर तर इथे 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. नंतर 102 चे फॅक्टर्स बघा, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 17 दिलेलं आहे. आता याच्यात कॉमन भाग काय तर इथे सुद्धा 3 आहे, इथे सुद्धा 3 आणि 3 याच्यात 3 कॉमन आहे, म्हणून आपण HCF ऑफ 57, 75 आणि 102 इज 3 घेतलेला आहे. नंतर 56 आणि 75 दिलेले आपल्याला. 56 चे फॅक्टर भाग काय तर 2, 2, 2 आणि 7 पडलेले आहे, आणि 57 चे 3 आणि 19. आता दोन्ही याच्यात कोणताच नंबर कॉमन नाही, म्हणून आपला 1 आपण इथं घ्यायनंतर कॉमन घ्या, म्हणजे HCF ऑफ 56 आणि 57 इज 1 घेतलेला आहे. नंतर या लास्ट मधला 777, 315, 588 हे डिव्हिजिबल आहे 3 ने आपल्या. ओके. मग 3 जर डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं 259. ओके. हा फक्त आपला 7 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथं 37 आणि 37च्या टेबलमध्ये येणार आहे. नंतर 315 टोटल किती आपला आन्सर किती येते 9 होते, मग 9 आपला 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपला 3 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येतो 105. युनिट प्लेस आपला 5 आलेला आहे, आणि पूर्ण नंबरचे टोटल केली तर आपला आन्सर येते 6, म्हणजे हा परत 3 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे 3 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येते 35. 35च्या टेबलमध्ये आपला येतो किती हजार तर 5,000, म्हणजे आपला किती तर आपला आन्सर येणार इथे 7 आला. तर 7 फक्त हा 7च्या टेबलमध्ये येतो आपल्या. ठीक आहे. नंतर आपला 588 दिलेला आहे, युनिट प्लेसला 8 आहे, 2 ने डिव्हिजिबल आहे, आपला आन्सर येते 294. परत 4 आहे युनिट प्लेसला, तर आपण परत त्याला डिवाइड करू 2 ने, तर आपला आन्सर येते 147. तर हा आपला टोटल केलं तर आपला आन्सर येते 12 हा आपला 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे परत 3 ने डिव्हिजिबल आहे. 3 ने डिव्हिजिबल केलं तर आपला आन्सर येते 49, आणि 49 हा फक्त 7च्या टेबलमध्ये आहे, म्हणून आपला इथे येणार फॅक्टर खतम. ओके. तर आता 777 चे फॅक्टर किती आले 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 37, आणि 315 चे फॅक्टर्स किती आलेत आपले 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय बाय 7. त्यानंतर 588 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 घेतलेला आपण. मग आता HCF ऑफ किती आला आपला 777, 315 आणि 588 किती आला तर आपला कॉमन बघा 3 आहे कॉमन दोन्ही याच्यात, तिसऱ्या याच्यात सुद्धा कॉमन आहे, नंतर 7 कॉमन आहे तिन्ही याच्यात बघा, म्हणून आपण काय घेतलं तर 3 आणि 7 दोन्ही घेतल्या. तर त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्या आन्सर किती येते 21, म्हणजे HCF ऑफ 777 and 315 and 588 is. क्वेश्चन नंबर 2 बघा काय म्हटलंय. फाइंड द HCF बाय अ डिव्हिजन मेथड अँड द रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला काय करायचं आहे HCF चा यूज करायचा आहे. ओके. HCF तर फाइंड आउट करायचं आहे, पण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये करायचं. ओके. आता फर्स्ट नंबर दिला आपल्याला 275 डिवाइडेड बाय 525. काय करणार आधी आपण याला 275 ला 525 ने डिवाइड करणार आहे. तर मग काय आता 275 च्या टेबलमध्ये 525 येत नाही, म्हणून आपण काय घेतलं तर 275 1 जार 275 घेतला. आता 525 मायनस केला आपण 275, आपला आन्सर किती आला 215. आता रूल नुसार आपण काय करणार तर प्रिव्हियसली ज्या नंबरने आपण डिवाइड केला त्याच नंबरने आपण नंतर जो रिमाइंडर आहे त्याला डिवाइड करणार आहे. तर आपला आन्सर किती आले ते तर 250 जो रिमाइंडर आहे आपला, आणि त्याला डिवायझर कोण झाला आपला तर 275 झाला. आता 250च्या टेबलमध्ये 275 येतो का नाही, त्यापेक्षा मोठी संख्या येणार आहे, म्हणून आपण त्याला कशाने डिवाइड करणार आहे तर 1 ने, म्हणजे 250 डिवायडेड बाय 1. तर आपला आन्सर किती येते तर 250 येते. मग आता याला सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला 275 मायनस करणार आपण 250, तर आपला आन्सर किती येते 25. आता नियमानुसार काय करणार आपण त्याला रिमाइंडरला आधीच्या नंबरनी जो डिवायझर होता त्यांनी डिवाइड करणार, म्हणजे आपला इथे किती येणार 25 डिवायडेड बाय 250.
आता 25च्या टर्ममध्ये आपला 250 येतो, किती जार तर 10 जार, म्हणून आपला रिमाइंडर किती आला इथे 0 आला. आपल्याला नंबर पण मिळाला आहे की 24 ने डिवाइड करायचा आहे, म्हणून आता एचसीएफ किती घेतला आपण इथे तर 25 भेटलेला आहे. आता याला रिड्यूस करायचं आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. मग काय करणार आपण याला 275 डिवायडेड बाय 25 आणि 525 डिवायडेड बाय 25. आता हे दोन्ही 25च्या टर्ममध्ये येतात. माझा 275 किती जार येतो तर 11 जार येतो आणि 525 हा येतो 21 जार. सेकंड बघा 76 डिवायडेड बाय 133 दिलेला आहे. आता 76 डिवाइड बाय 136च्या टेबलमध्ये 133 येतो का नाही, त्यापेक्षा कमी संख्या किती घेणार आपण तर इथे बघा 1 जार घेतलेला आपण. ओके, म्हणून आपण काय केलं तर 133 ला 76 म्हणून मायनस केलं, आपला आन्सर येते 57. आता नियमानुसार काय करणार, रिमाइंडरला जो आधीचा डिवायडर आहे आपण त्यांना डिवाइड करणार. तर 57 डिवाइडेड बाय केला आपण 76. परत जर आपण 57चा टेबल चेक केला तर त्यात 76 पेक्षा जास्त मोठी संख्या, म्हणून आपण त्याला कमी म्हणजे किती तर 57 1 जार घेणार. तर किती येतं आपलं तर 57 येईल. 56 मधून 57 गेलं किती येणार आपला आन्सर 90. ओके, आता परत 90 आपला रिमाइंडर आला तर आपण या नंबरनी काय करणार त्याला डिवाइड करणार आहे. म्हणजे 19 डिवाइडेड बाय 57 गेलं तर आपला आन्सर किती येतं तर हा 3 ने डिवाइड होऊ शकतो. म्हणजे आपला एचसीएफ किती आला तर इथे 19 आलेला आहे. म्हणजे 76 डिवायडेड बाय 19 आणि 133 डिवायडेड बाय 19 हे दोन नंबर 19च्या टेबलमध्ये येतात. किती जार 19 4 जार किती होतं आपला 76 आणि 19 7 जार तो 133. ह्या झाला आपला एचसीएफ आणि सिम्पलेस्ट फॉर्म. थर्ड आपला 69 डिवायडेड बाय 166. ओके, थर्ड आपला 69 डिवायडेड बाय 161. आता 69 ला डिवाइड करायचं 161 ने, तर बघूया 69च्या टेबलमध्ये 161 पेक्षा लहान संख्या कोणती आहे तर 2 जार येते, ती येते 138. मायनस करायचं किती आपला आन्सर आला तर इथे आला 33. ओके, परत काय करणार आपण तर रिमाइंडरनी 69 ला आपण डिवाइड केलं. 23च्या टेबलमध्ये 69 येतो का येतो, किती जार येतो तर आपला 3 जार, म्हणजे 23 3 जार येतो आपला 69. तर आपला रिमाइंडर किती आला इथे 0 आणि एचसीएफ किती भेटला आपला 23. तर 166 डिवायडेड बाय 23 आणि 69 डिवायडेड बाय केला आपण 23 ला, तर आपला आन्सर किती येतं 7/3 आपलं आन्सर येतं.